अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। कल से एक अफवाह शहर में फैल रही है कि सेडम KNZ फंक्शन हॉल में पैसे लेके लूटा जा रहा है, बोल के एक अफवाह चल रही है। कल से मैं देखा तो इसके लिए मैं उसका एक आंसर दे रहा हूँ। जो भी अफवाह आप फैला रहे हैं वो बिल्कुल गलत है, क्योंकि माइनॉरिटी ऑफिस से हमारा कोई रेट फिक्स नहीं हो गया है अभी तक। हम लोग का बार बार, हमारा भी एक यूनियन है, एसोसिएशन है, वो अध्यक्ष यूनियन का मैं हूँ। हमारे सदर साहब राजा हुसैन साहब गौरव अध्यक्ष है, अनवर भाई सेक्रेटरी है, और हमारे मिनाज भाई, मोहसिन भाई उपाध्यक्ष है, सेक्रेटरी है। इन सब हम तुम्हारे पूरे यूनियन की तरफ से मैं एक स्टेटमेंट दे रहा हूँ आपके माध्यम से। गवर्नमेंट माइनॉरिटी डिपार्टमेंट से अभी तक रेट फिक्स नहीं हो गया, लिहाजा 2 फरवरी 2019 में डिस्ट्रिक्ट ऑफिसर माइनॉरिटी और डिप्टी कमिश्नर जो डिस्ट्रिक्ट के बॉस होते हैं विशाल साहब, फंक्शन हॉल के अलावा भी ये फंक्शन हॉल का जो रेट रहता, सिर्फ ये रेट बिल्डिंग का रेट रहता। इसके अलावा भी अदर सामान जैसा कि चेयर्स है, डेकोरेशन है, और स्टेज सैंपल स्टेज है, खाना खिलाने के सामान है, खाना बनाने के सामान है, लेबर है, लाइट है, पानी है, कुर्सी है और जनरेटर है, लेबर का बिल है, वॉचमैन है और मैनेजर है। इसके अलावा भी पार्किंग की बहुत सारी फैसिलिटी है। ये सब मिला है अगर बोले तो 9,000 रुपये रेट फिक्स हुआ बोल के हमारे दोस्त बोल रहे हैं। मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ। वो PWD का एक रेट है, तो ये रेट कंपेयर नहीं होता PWD का, इसलिए कंपेयर नहीं होता। PWD वाले 1 साल का रेट निकालते हैं। उन्होंने 1 साल के रेट में 365 का दिन होता है, उसके बाद महीने का निकाल के 1 दिन का निकाले। हमारा फंक्शन हॉल वो जो गवर्नमेंट हॉस्पिटल, गवर्नमेंट हॉस्टल को, गवर्नमेंट बिल्डिंग को यूज होता, हमारा फंक्शन हॉल सिर्फ 4 महीने चलता है। उसमें भी 40 से 50 फंक्शन हॉल होते, सिर्फ दूसरे दिन में नहीं होते। जब जुम्मा, जुमेरात, इतवार होता, मंगल नहीं होता, हफ्ता नहीं करते और चाशुम्बा नहीं करते हमारे पास। इसलिए सिर्फ 4 फंक्शन 8 दिन में होते, 4 महीने चलता। 8 महीने बारिश के, रमजान में, बकरीद में, मोहर्रम में फंक्शन नहीं होते। इसलिए गवर्नमेंट का जो PWD का 9,000 रुपये रेट फिक्स हुआ है, उसके खिलाफ हम माइनॉरिटी डिपार्टमेंट, माइनॉरिटी मिनिस्टर को, माइनॉरिटी डायरेक्टर को, माइनॉरिटी सेक्रेटरी को और डिस्ट्रिक्ट ऑफिसर को, DC मैडम को लेटर दिया है। भाई ये हमारा 9,000 रुपये रेट जो है ना, खाली बिल्डिंग का रेट है। ये बिल्डिंग का रेट भी हमारा रेसिडेंट पे है, जबकि हम कमर्शियल लाइट का बिल भर रहे हैं, कमर्शियल पानी का बिल भर रहे हैं, कमर्शियल बिल्डिंग का टैक्स भर रहे हैं। ये रेसिडेंटल बिल है, इससे 4 पट गुना करना बोल के हम सेक्रेटरी को, माइनॉरिटी डायरेक्टर को, माइनॉरिटी सेक्रेटरी को लेटर दिया है। ये रेट फिक्स नहीं होता, इससे 4 पट गुना ज्यादा होता है। इसके अलावा भी हम ये छोड़ के मटेरियल का पैसे ले रहे हैं। हम मटेरियल के पैसे बोले तो कम से कम मार्केट में जो माल है 50,000 रुपये का होता है ये किराया मटेरियल का ले। तो मटेरियल का अगर किराया, भगोने है, इसमें 10 भगोने है, लगान है, कुर्सी है, 2 स्टेज है और बहुत सारे आइटम है, खाना खिलाने के आइटम है, खाना बनाने के आइटम है। वहाँ लेबर, आजकल लेबरों का बहुत शॉर्टेज है। 8 लेबर हमारे पास रहते हैं धुलाने के लिए और 4 लेबर उसके अलावा भी मजीद साफ सफाई के लिए रहते हैं। सुबह का, रात का फंक्शन हुआ था, 7 बजे का टाइम देते हैं, रात में पूरा सुबह तक चलता है। इसमें हम परेशान है। लिहाजा मैं आप लोगों के थ्रू से तमाम अवाम से गुजारिश करता हूँ कि इनके बहकाव में मत आइए। जो भी पूछना है, अगर हम गलत है तो बिल्कुल आप माइनॉरिटी ऑफिस में, DC ऑफिस में या ना तो बेंगलोर मिनिस्टर तक भी कंप्लेंट कर सकते हैं। इसके बारे में हमारे को कोई तकलीफ नहीं है। अगर हमारा रेट अगर फिक्स करे तो हम गवर्नमेंट के बराबर चलेंगे। गवर्नमेंट जो इंस्ट्रक्शन हमारे को देंगे, गवर्नमेंट के बराबर देंगे। सिर्फ हमारे को गवर्नमेंट 50 लाख रुपए दिए सो है, जिसमें 10% में मेरी बिल्डिंग की वैल्यू 5 करोड़ रुपए है। 3 करोड़ रुपए की वैल्यू जमीन की है, वो बिल्डिंग की पार्किंग की छोड़ के, और बिल्डिंग के वैल्यू 2 लाख है। टोटल 5 करोड़ रुपए बाज़ाब्ता PWD से फाइनल हुआ था रेट फिक्सन। ये अमाउंट 5 करोड़ में 10% गवर्नमेंट का है। 5 करोड़ में 50 लाख गवर्नमेंट का है, 4.5 लाख रुपए, 4.5 करोड़ रुपए जो ना मेरे है।
इसलिए हम 25,000 रुपये ले रहे हैं, बिल्कुल सही है। आप किसी को भी अगर कंप्लेंट करना है तो बिल्कुल गवर्नमेंट के खिलाफ, हमारे खिलाफ गवर्नमेंट करने जा सकते हैं आप मेहरबानी करके आप लोग बैकवा में आके दूसरों को परेशान मत कीजिए, आपसे मेहरबानी है, रिक्वेस्ट है बस। अस्ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ ರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ವರ್ಕಾತಹು. ನಮಸ್ಕಾರ. ಇವತ್ತಿನ ಈ ಸಣ್ಣ ಒಂದು ಬ್ರೀಫಿಂಗ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸನ್ನಿವೇಶ ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಈಗ ಸಮುದಾಯ ಭವನಗಳೇನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಕೊಟ್ಟಂಥ ಸರ್ಕಾರ ಅನುದಾನ, ಸಹಾಯಧನ ಇದನ್ನೇನಪ್ಪ ಅಂತ ನಾವು ಬಳಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಜನರಿಗೇನಪ್ಪ ಸವಲತ್ತು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ನಾವೇನಪ್ಪ ಅಂತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಇವತ್ತಿನ. ಆದ್ರೆ ಜನರು ಸಂತುಷ್ಟ ಇಲ್ಲ. ಜನರೇನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲ ಸಲ್ಲದ ಅಪವಾದನೆಗಳು ಹೊರಿಸೇನಪ್ಪ ಅಂತ ಸಮುದಾಯ ಭವನಗಳ ಮೇಲೆ ಒಂದು ಊದಿ ತುಂಬಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ನಂದೊಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ಈಗಾಗಲೇನಪ್ಪ ಅಂತ ಕೊಟ್ಟಂತ ಅನುದಾನ ಏನಪ್ಪ ಸರ್ಕಾರ ಒಂದು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ನಮಗೂ ಸಾಕಷ್ಟು ಪರಿಶ್ರಮ ನಮ್ಮದ್ರಾಗ, ಭೂಮಿ ನಮ್ಮದು, ಜಮೀನು ನಮ್ಮದು, ಆಮೇಲೆನಪ್ಪ ಅಂತ ತಿರುಗಾಡ ನಮ್ದು, ಪ್ರತಿಯೊಂದನಪ್ಪ ಅಂತ ಹಣ ನಮ್ಮದ್ರೊಳಗೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದ್ದು. ಸರ್ಕಾರ ಏನಪ್ಪ ಅನುದಾನ ಕೊಟ್ಟದ ಏನಪ್ಪ ಅಂತ ಏನೋ ಸ್ವಲ್ಪ ಸಹಾಯ ಮಾಡೋದೇನಪ್ಪ ಪುಷ್ ಮಾಡ್ದಂಗೆ ಆತ ಈ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಏನಪ್ಪ ಅಂತ ಏಳಿಗೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಕೊಟ್ಟಂತ ದುಡ್ಡು. ಇದ್ರ ಮೇಲಪ್ಪ ಜನರಿಗೆ ಏನಾಗ್ಯದ, ಇದೆಲ್ಲನಪ್ಪ ಸರ್ಕಾರದ ದುಡ್ಡದ, ಸರ್ಕಾರದ ಫಂಕ್ಷನ್ ಅದ, ನೀವು ಇಷ್ಟಾಗಿ ದುಡ್ಡು ತಗೋತಾ ಇದ್ರಿ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದಾರ. ಅದು ತಪ್ಪು ಕಲ್ಪನೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತ ಜನರಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದೇನಪ್ಪ ಅಂದ್ರ, ಸರ್ಕಾರ ಇನ್ನೋರ್ಗೇನಪ್ಪ ಅಂತ ರೆಂಟ್ ಫಿಕ್ಸೇಷನ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಸಮುದಾಯ ಭವನಗಳಪ್ಪ ಅಂತ ನಮ್ಮ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ಅಷ್ಟೇ ಮಾಡಿಲ್ಲ, ವಿವಿಧ ಸಮುದಾಯ ಭವನ ನಡೆದಾವ. ಆ ಸಮುದಾಯಗಳಿಗೇನಪ್ಪ ಅಂತ ಅನಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕ್ರಿಯಾರಿಟಿ ನಮಗೂ ಅನುಸರಿಸ್ಬೇಕದು. ಅದಕ್ಕೇನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನೀವು ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲ ಸಲ್ಲದ ಅಪವಾದ ಬಳಸಿ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಸಮುದಾಯ ಭವನಗಳಿಗೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಕೆಳಗೆ ಬೀಳಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ, ತಪ್ಪದ ಇದು. ಏನಪ್ಪಾ ಅಂತ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ನಾವು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೋಸಲಕ್ಕೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತ ನಮ್ಮ ಪರಿಶ್ರಮದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕೋಟ್ಯಾನುಗಟ್ಟಲೆ ಏನಪ್ಪ ಜಮೀನು ನಾವೇನಪ್ಪ ಅಂತ ಅದು ಅದೇನಪ್ಪ ಅಂತ ಜಮೀನು ಏನಪ್ಪ ಅಂತ ಫಂಕ್ಷನಲ್ ಕಟ್ಟಿದ್ರೆ ನಾವು ಏನಾರ ಒಂದು ರೆಸಿಡೆನ್ಸಿಯಲ್ ಮಾಡೋದ್ರಪ್ಪ ಇವತ್ತಿನ ಸಾಕಷ್ಟು ದುಡ್ಡು ಗಳಿಸಬೇಕಾಯ್ತು. ನಾವು ಸಮಾಜ ಏಳಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಿಮ್ಮಲ್ಲಿನಪ್ಪ ಕೈ ಮುಗಿದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ನೋಡ್ರಪ್ಪ ಈ ತರ ಮಾಡ್ಕೋಬೇಡ್ರಿ. ಸಮಾಜದ ಏಳಿಗಾಗಿ ನಿಮ್ದು ಏನಾದ್ರು ಏನಪ್ಪಾ ಅಂತ ಕಂಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಅಂತ ಮಾಡ್ರಿ. ನೋಡ್ರಪ್ಪ ಇನ್ನೂ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಂತ ನೀವೇನಪ್ಪ ಅಂತ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ನಮ್ಗೆ ಅದೋದು ಬಿಟ್ಟು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಹಂಗೆ ಮಾಡಕತ್ತೀರಿ ಹಿಂಗೆ ಮಾಡಕತ್ತೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನಪ್ಪ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಅಪವಾದ ನೋಡಿಸಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಜನ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಫಂಕ್ಷನ್ ಆಗಿ ಬರ್ಲಾರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಆಮೇಲೆನಪ್ಪ ಅಂತ ಏನು ರೆಂಟ್ ಫಿಕ್ಸೇಷನ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಲಿ, ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ನೋಡ್ತೀವಿ. ನಿಮ್ಗೆ ಏನಾದ್ರು ತೊಂದರೆ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂತ ಹೋಗಿನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸರ್ಕಾರಗಳನ್ನಪ್ಪ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡ್ರಿ, ನಮ್ಗೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಭ್ಯಂತರ ಇಲ್ಲ. ನೀವು ಹೋಗಿರಪ್ಪ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಏನಪ್ಪ ಅಂತ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ ಏನಪ್ಪ ಅಂತ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಡ್ರಪ್ಪ. ಸುಮ್ಮನೆ ಏನಪ್ಪ ಅಂತ ಇಲ್ಲ ಸಲ ವರ್ಷಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಾರ್ರಿ ನೀವು. ಇದು ನಮ್ದೊಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಸರ್. ಯಾಕಂದ್ರೆ ಸರ್ಕಾರ ನಮ್ಗೆ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟಿಏನಪ್ಪ, ಒಮ್ಮೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಇವು 10 ವರ್ಷ ಕೊಡ್ತಾರೆ. ಒಂದ್ಸಾರಿ 1 ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟರು, ಒಂದ್ಸಾರಿ 10 ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟರು, ಒಂದ್ಸಾರಿ 20 ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟರು. 10 ವರ್ಷ ಸರ್, 10 ವರ್ಷದಪ್ಪ ದುಡ್ಡು ಕೊಡ್ತದೆ. ಒಮ್ಮೆ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ನಮ್ಗೆ ಕರ್ಸೋದಿಲ್ಲ. ನಮ್ಮದನಪ್ಪ ಅಂತ ಸಾಕಷ್ಟು ಪರಿಶ್ರಮ ಪಟ್ಟು ಏನೇನೋ ಸಾಲ ಸೂಲ ಮಾಡಿನಪ್ಪ ಸಂಘಟನೆ ಕಟ್ಟಿದಂತ ಸಮುದಾಯಗಳು. ನಮ್ದೊಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಸರ್, ನೀವೆಲ್ಲನಪ್ಪ ಈ ರೀತಿ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು.